वाट बघत बसणाऱ्याला फक्त तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणारे लोक सोडून देतात. आणि गंमत अशी आहे की प्रयत्न करणारे लोक काहीच सोडत नाही. त्यामुळे नुसता व्हिडिओ बघू नका, तर काहीतरी कृती देखील करा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन आणि अनोखा व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय तुम्ही फक्त 5,000 मध्ये सुरू करू शकता. या व्यवसायाची डिमांड खूप वाढत आहे आणि येणाऱ्या काळात तर याची लोकांना खूप गरज पडणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी फसव्या बिझनेस आयडिया अजिबात सांगत नाही. अनेक लोक हा बिझनेस करून लाखो रुपये कमावत आहे आणि तुम्ही देखील या संधीचा फायदा घेऊ शकता. या तुमच्या व्यवसायामुळे समाजाची देखील खूप मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील यातून खूप समाधान मिळेल. नॉर्मली होतं काय की कस्टमरने एकदा तुमच्याकडून प्रॉडक्ट विकत घेतला तर तुमची फक्त एकदाच कमाई होते. पण या व्यवसायात एका कस्टमरकडून तुमची वारंवार कमाई होत राहणार आहे. हा बिझनेस सुरू करण्यासाठी कोणत्याही मशीनची गरज नाही किंवा कोणत्याही दुकानाची किंवा जागेची देखील गरज नाही. या व्हिडिओत आपण व्यवसायाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की हा व्यवसाय नेमका कोणता आहे आणि कशामुळे याला चांगली मागणी आहे आणि भविष्यात कशामुळे लोकांना याची खूप गरज भासणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय फक्त 5,000त सुरू करू शकता. कस्टमर कसे मिळवायचे ते देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्यवसायाची माहिती तर आपण बघणारच आहोत, पण नुसती ती माहिती ऐकून तुम्ही बिझनेस सुरू कराल असं तुम्हाला वाटतं का? आजपर्यंत तुम्ही किती व्हिडिओ बघितले असतील, पण त्यावर काही कृती केली का? तर नाही. होतं काय, लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की शाळेत नीट अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. 99% मार्क मिळवले तर तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे आणि जर फेल झालात तर सगळं संपलं. आणि बिझनेस सुरू करताना देखील हीच मानसिकता घेऊन आपण चालतो. आपल्याला अपयशाची एवढी भीती वाटते की आपल्याला असं वाटत असतं की बिझनेस जर फेल झाला तर सगळं संपेल आणि या भीतीमुळे आपण कधी सुरुवातच करत नाही. पण बिझनेसमध्ये अपयश हे खूप उपयोगी ठरतं. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर अपयशाला कसं हँडल करायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. कारण बिझनेसमध्ये पावलापावलावर अपयशाचा सामना करावा लागतो. समजा तुमच्यासमोर 10 मडके ठेवलेले आहे आणि त्यातील 9 मडक्यांमध्ये शेण आहे आणि एका मडक्यात हिरा ठेवलेला आहे. पण 10 पैकी तो नेमक्या कोणत्या मडक्यात आहे हे मात्र तुम्हाला माहीत नाही. आता तुम्ही पहिलं मडकं फोडलं आणि तुम्हाला अपयश आलं कारण त्यात शेण होतं. मग आता तुम्ही नेमकं काय कराल? अपयश आलं म्हणून रडत बसाल की ते उरलेले 9 मडके देखील फोडून बघाल? इथे तुम्हाला माहीत आहे की तो हिरा मिळवण्यासाठी तुम्हाला 9 वेळा अपयशाचा सामना करावा लागणार आहे. पण त्यानंतर तो हिरा तुम्हाला मिळणार आहे. बिझनेस करताना देखील अपयशाकडे याच दृष्टीने बघा. एखादी बिझनेस आयडिया माहीत असणं आणि ती कृतीमध्ये आणणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. जर तुम्हाला खरंच एक बिझनेस सुरू करायचा असेल तर अशा अनेक गोष्टी आहे ज्यांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमध्ये बिझनेस आयडियाबरोबरच आपण बिझनेसच्या अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला MBAचं तसेच प्रॅक्टिकली बिझनेस करण्याचं ज्ञान देखील मिळेल. तर चला बघूया आजच्या व्हिडिओतील व्यवसाय नेमका काय आहे. तर मानव हा निसर्गाचा एक घटक आहे. निसर्ग आहे तर आपण आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माणूस इतका स्वार्थी होत चालला आहे की स्वतःच्या स्वार्थासमोर त्याला दुसरं काहीच दिसत नाही. हजारो वर्षांपासून माणूस मोठ्या प्रमाणावर निसर्गाचं नुकसान करत आहे. माणसाने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली आणि जंगलांवर कब्जा केला. जंगलं तोडून त्यावर माणसाने घर, बिल्डिंग, कारखाने उभारले. आजकाल तुम्हाला तर माहितीच आहे की खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. शहरांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. शहरांमध्ये सर्व काही असतं. मोठमोठ्या बिल्डिंग, सुपरफास्ट रस्ते, मोठमोठे मॉल, फिल्म थिएटर, दवाखाने, शाळा, कॉलेजेस, अगदी सगळ्या सोयीसुविधा असतात. पण या सगळ्यात निसर्गाशी जोडलेली माणसाची नाळ ही तुटत चालली आहे. अनेक शहरांमध्ये तर साधं एक झाड देखील लवकर दिसत नाही. आजकाल लोक मोठमोठ्या फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असतात, पण आसपास झाडं नसतात, निसर्ग नसतो आणि म्हणूनच शहरातील लोकांना निसर्गाचं खूप अट्रॅक्शन असतं. ते म्हणतात ना की एखादी गोष्ट जवळ असते तेव्हा त्याची किंमत कळत नाही आणि ती गोष्ट आपल्यापासून दूर गेली की मग आपण त्यासाठी कासावीस होतो. आणि अशीच गत ही या शहरातील लोकांची झाली आहे. मग हे लोक काय करतात? त्यांचं उशिरा जागा झालेलं निसर्गप्रेम व्यक्त करण्यासाठी आणि निसर्गाचा थोडासा का होईना सहवास मिळावा यासाठी ते त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये छोट्या पॉट्स किंवा कुंड्यांमध्ये छोटी छोटी रोपटी लावण्याचा प्रयत्न करतात. जसे की काही छोटी छोटी फुलांची झाडं असतील किंवा इतर काही डेकोरेटिव्ह आणि कलरफुल असे प्लांट्स असतील. पण या गोष्टी त्यांना नीट जमत नाही. काही रोपटी जळून जातात, काहींची नीट वाढ होत नाही आणि काही उगतच नाही. आणि म्हणूनच मग या लोकांना इतर लोकांची म्हणजे ज्यांना या कामाची चांगली माहिती आहे अशा लोकांची मदत घ्यावी लागते.
अशा प्रकारे बाल्कनीमध्ये छोटं गार्डन बनवण्यासाठी लोक चांगले पैसे खर्च करायला तयार असतात आणि म्हणूनच अनेक लोक अशा प्रकारे बाल्कनी गार्डन बनवून देतात। या गार्डनमध्ये छोटी छोटी आकर्षक रोपटी लावून दिली जातात, डेकोरेटिव्ह वस्तू तिथे ठेवल्या जातात आणि तिथे बसण्याची देखील व्यवस्था केली जाते। या बाल्कनीत आल्यावर व तिथं बसल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। भारतात प्रत्येक शहरात लाखो लोक फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहतात आणि म्हणूनच याचं मार्केट देखील खूप मोठं आहे। भविष्यात अशा लोकांची संख्या खूप वाढणार आहे आणि म्हणूनच याची डिमांड देखील खूप वाढणार आहे। आता या बिझनेसमधलं नफ्याचं गणित नेमकं काय आहे ते आपण बघू। या ठिकाणी बाल्कनी गार्डन बनवून दिल्यावर तर तुमची कमाई होईलच, पण ही कमाई इथंच थांबत नाही, तर त्यानंतर त्या गार्डनचा मेंटेनन्स देखील करावा लागतो। रोपट्यांना खत द्यावं लागतं, जर एखादं रोपटं जळून गेलं तर त्या जागी नवीन रोपटं लावावं लागतं आणि अजूनही काही गोष्टी असतात। यासाठी देखील तुम्ही इयरली मेंटेनन्स चार्जेस कस्टमरकडून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही गार्डनिंगसाठी लागणाऱ्या वस्तू आणि टूल्स देखील त्या लोकांना विकू शकता। असं बाल्कनी गार्डन नुसतं बनवून जरी दिलं तर एका कस्टमर मागं तुम्ही कमीत कमी 1,500 ते 5,000 पर्यंत कमाई करू शकता। आणि हे मी फक्त सुरुवातीचं सांगत आहे। अनुभव आल्यावर तुम्ही मोठ्या श्रीमंत लोकांना आणि कमर्शियल सेक्टरला देखील टार्गेट करू शकता आणि अजून कमाई करू शकता। हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही। कामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही फक्त 2,000 रुपयात विकत घेऊ शकता आणि उरलेले 3,000 रुपये तुम्ही मार्केटिंगसाठी वापरू शकता। पण अनेक लोक आता इथं व्हिडिओ अर्धवट सोडून जातील आणि मोठी चूक करतील, कारण बिझनेस आयडिया तर भारी आहे, पण याची मार्केटिंग नेमकी कशी करायची, कारण ती जर जमली तरच तुम्हाला कस्टमर मिळतील। या तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी एक असं छोटं गार्डन बनवू शकता। त्याचबरोबर तुमचे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या बाल्कनीमध्ये तुम्ही अशा प्रकारचं गार्डन बनवून देऊ शकता आणि तेही फ्रीमध्ये। फ्रीमध्ये मिळाल्यावर कोणीच नाही म्हणत नाही। किंवा मग तुम्ही गार्डनसाठी लागणाऱ्या वस्तूचे पैसे घेऊ शकता आणि बनवण्याचं काम फ्रीमध्ये करून देऊ शकता। फक्त त्यांना आधीच सांगून ठेवा की इतर कोणी विचारल्यावर ते फ्रीमध्ये बनवून दिलं असं सांगू नका। प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी पाहुणे येतात, ओळखीचे लोक येतात आणि ज्या वेळेस ते अशा प्रकारचं आकर्षक आणि मनमोहक गार्डन बघतील तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या देखील मनात इच्छा निर्माण होईल की आपल्याही बाल्कनीमध्ये असं काही असावं आणि या ठिकाणी मग तुम्हाला कस्टमर मिळायला सुरुवात होईल। त्याचबरोबर तुम्ही या बनवलेल्या बाल्कनीचे काही आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शूट करू शकता आणि सोशल मीडियावर त्याची मार्केटिंग करू शकता। हे बाल्कनी गार्डनिंगचं काम तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ते फ्रीमध्ये देखील शिकू शकता। यूट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओ आहे। त्याचबरोबर जर तुम्ही थोडेसे अजून पैसे खर्च करू शकत असाल तर तुमच्या भागातील जे हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट असतील तिथे देखील अनेक असे कोर्सेस तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर तुमच्या भागातील कृषी विकास केंद्रात देखील याचे कोर्सेस किंवा माहिती तुम्हाला मिळेल। असेच अजून कमी गुंतवणुकीत सुरू होणारे व्यवसाय जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा।